सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। संगमनेर तालुक्यातील जोरवे ग्रामपंचायतीमधील मासिक सभा व ग्रामसभा यातील अनियमितता व एप्रिल 2022 ते मार्च 2025 मधील 15व्या वित्त आयोगातून विविध कामांमध्ये वस्तू खरेदी झालेल्या गैरकारभार या विरोधात ग्रामस्थांनी पंचायत समितीत तक्रार दाखल केली आहे। तसेच याबाबतचे निवेदनही दिलंय। गटविकास अधिकाऱ्यांना हे निवेदन देण्यात आलं। यावेळी उपसरपंच बादशाह बोरकर, सदस्य दिगंबर इंगळे, किसन खैरे, हौशीराम दिगे, संदीप काकड, संगीता थोरात आदी उपस्थित होते। कपाशी लागवडीत आधुनिकतेचा नवा फंडा। टोकन यंत्राच्या वापरामुळे वेळेची आणि श्रमाची मोठी बचत होते। कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्राचा वापर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे। त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे टोकन यंत्राच्या माध्यमातून होणारी कपाशीची लागवड। हे यंत्र वापरून 1 तासात तब्बल 1 एकर शेतजमिनीत कपाशीची लागवड पूर्ण करता येते। या यंत्राद्वारे लागवड करताना 6 इंचापासून 3 फुटापर्यंतचं अंतर ठेवता येतं। त्यामुळे पीक व्यवस्थापन अधिकच शास्त्रीय पद्धतीने करता येतं। विशेष म्हणजे पावसाळ्यात पाऊस पडल्यानंतर एकाच वेळी सर्व ठिकाणी लागवड सुरू होते। त्यामुळे वेळेची मोठ्या प्रमाणावर बचत होते। आजच्या घडीला शेतमजुरांची अनुपलब्धता ही मोठी समस्या बनली आहे। कपाशीच्या लागवडीच्या हंगामात मजुरांची कमतरता जाणवते, परंतु टोकन यंत्रामुळे ही अडचण दूर होत आहे। हे आधुनिक यंत्र केवळ वेळेचीच नव्हे तर श्रमाचीही मोठी बचत करते। यामुळे शेतकऱ्यांना कमी वेळात आणि कमी खर्चात कपाशी लागवड पूर्ण होते। शेतीला यशस्वी करण्यासाठी अशा प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान वापरणे ही काळाची गरज बनली आहे। टोकन यंत्र हे त्यांचे उदाहरण आहे, जे पारंपरिक पद्धतींना मागे टाकत शेतीत क्रांती घडवत असल्याचं सालवडगाव येथील शेतकरी आप्पासाहेब निकते यांनी सांगितलंय। एकेवेळी राज्यात नाव व दबदबा असलेल्या रावरीचा बंद अवस्थेत जवळपास 600 कोटी रुपयांची कर्ज व देणी थकीत असलेल्या डॉक्टर बापूराव बापूजी तनपुरे साखर कारखान्याची निवडणूक रंगतदार व चुरशीची ठरली। निकाल माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारातून संस्था कशा नावारूपाला आणाव्यात याचा आदर्श उदाहरण राज्यासमोर ठेवणारे अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली मंडळाच्या बाजूने लागला। त्यामुळे जनसेवा मंडळाला 21-0 अशा निर्विवाद बहुमतातून सभासदांनी कौल दिलाय। या निवडणुकीत माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील व आमदार कर्डिले यांनी बाहेरून तटस्थ राहून कार्यकर्त्यांना आपल्या आवडीनुसार मतदान करण्याचं स्वातंत्र्य दिल्याची चर्चा होती। निकालानंतर सर्वच गटांनी तनपुरेंच्या जनसेवेला पसंती दिल्याचं उघड दिसत आहे। दणदणीत विजय साजरा केल्यानंतर आता नवे सत्ताधारी आव्हानाचा कसा सामना करणार याची उत्सुकता सभासदांमध्ये आहे। शिर्डी शहरात मंगळवारी सायंकाळी 2 लॉजवर छापा टाकून वेश्या व्यवसाय करणाऱ्या 2 हॉटेल मालक तसेच 2 मॅनेजर यांच्यावर पिटा अंतर्गत कारवाई करत 2 तरुणांसह 4 महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर देखील कारवाई केली आहे। शिर्डीतील अवैध गुन्हेगारी व वेश्या व्यवसाय मोडून समूह उच्चाटन करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी सायंकाळी शिर्डी शहरातील मध्यवस्ती असलेल्या हॉटेल सावता व हॉटेल बारकाबाई गेट हाऊस
वर वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती गुप्त खबरीने शिर्डी पोलिसांना दिली। त्यानुसार 3 मे रोजी सायंकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने व पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी एकच वेळी 2 हॉटेलवर छापा मारत कारवाई केली आहे। अमृत महाआवास अभियानांतर्गत अहिल्यानगर जिल्हा महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट ठरला। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजना या दोन्ही योजनेत जिल्ह्यात प्रथम पुरस्कार मिळाला असून शासनाने जाहीर केलेल्या 5 मानांकनामध्ये जिल्ह्यात 6 पुरस्कार प्राप्त झाले। मंगळवारी पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात झालेला पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी पुरस्कार स्वीकारला। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा। सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन, एसी, कूलर्स, फ्रीज आणि बरेच काही। तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी, शाखा सावेडी, नवी पेठ आणि मार्केट यार्ड। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे तसेच शिवसेना शहर अध्यक्ष संजय छल्लारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते शिवसेनेच्या वाटेवर आहे। येत्या शनिवारी दिनांक 7 जून रोजी ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार आहे। उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या मुक्तगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल मंगळवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास अशोक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार भानुदास मुरकुटे व त्यांचे नातू अशोक सहकारी साखर कारखान्याचे संचालक नीरज मुरकुटे यांनी भेट घेऊन चर्चा केली। त्यानंतर रात्री 8:30 वाजेच्या सुमारास उद्धव ठाकरे शिवसेनेचे श्रीरामपूर शहर अध्यक्ष संजय छल्लारे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन प्रवेशाबाबत चर्चा केली। यावेळी जिल्हा प्रमुख अनिल शिंदे, संपर्क प्रमुख सचिन जाधव, माजी जिल्हा प्रमुख राजेंद्र देवकर उपस्थित होते। शहरातील जलसंपदा विभागाने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली असून याबाबत शहरातील पाटाच्या कडेला असलेल्या 200 अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या आहेत। 7 दिवसांच्या आत सदर अतिक्रमण काढून जागा रिक्त करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे अभियंता संजय कोल्हापुरे यांनी दिली आहे। शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच नागरिकांना तत्काळ मदत उपलब्ध व्हावी या उद्देशाने भगतसिंग चौकात पोलीस मदत केंद्राची उभारणी करण्यात आली होती। या पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन मार्च 2025 मध्ये अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, पोलीस उपअधीक्षक डॉक्टर बसवराज शिवपुंजे यांच्या हस्ते मोठ्या डामडौलात करण्यात आले होते। तेव्हापासून हे पोलीस केंद्र कार्यान्वित झाले होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईच्या नियमात मोठा बदल केला। यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे। ही सरकार शेतकऱ्यांना वापरावं वाऱ्यावर सोडून द्या अशा प्रकारे वागत आहे। त्यामुळे या सरकारने नुकसान भरपाईच्या नियमात बदल केलाय असं त्यांनी म्हटलंय। प्रशासनाबाबत जनतेला प्रश्नच उपस्थित होणार नाही याची काळजी घेतली जाणार असल्याचं सांगत अधिकाऱ्यांना देखील त्या प्रकारच्या सूचना दिल्या असल्याचं आमदार विक्रम पाचपुते यांनी सांगितलं। 4 महिन्यापूर्वी सुरू केलेल्या जनता दरबारात आलेल्या तक्रारीची दखल घेत अधिकाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने काम करण्यास सुरुवात केल्याने सुरुवातीला असलेल्या 400च्या वरती तक्रारीचा आकडा 4 महिन्यात 175 आला असल्याचं सांगत शासकीय अधिकाऱ्यांचं कौतुक करत जनता दरबार अविरत सुरू राहणार असल्याचं सांगितलंय।
अकोले तालुक्याच्या पाण्याच्या बाबतीत त्याग आहे, याची जाणीव कायम आहे. पठार भागातील पाणी प्रश्नावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावू. अकोलेचे लोकप्रतिनिधी आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्याशी संपर्क झाला. हक्काचे पाणी पळविण्याचा विचार नाही. पूर्वीच्या आमदारासारखे केवळ नावापुरते छोटा भाऊ व मोठा भाऊ नव्हे तर संगमनेर अकोले सख्खे भाऊ म्हणून नाते ठेवायचं आहे, अशा शब्दात संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी अकोलेकरांना आश्वासन केलंय. सह्याद्री टॉप 10 मध्ये तेच थांबतोय. तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.